नियोजन आजची संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे. ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांची सेवेची संधी दिली ते म्हणजे सोनालीताई सतीश रौंदळ यांच्या वतीनं आजचा कार्यक्रम आहे. खरं तर मला पुढचं नियोजन काहीच माहिती राहत नाही, मला फक्त तारीख माहिती राहत. ज्यानं फोन करेल त्यानं नंबर लिखेल रास. हा मग व का दशक्रिया विधीनाशे वर्ष श्राद्धानाशे का बारसानाशे आपले. पण मला आनंद वाटतोय की ताईसाहेबांनी कीर्तनाचं आयोजन केलेले महाराज सिंगल कार्यक्रम आहे. एका कीर्तनाच्या साठी एवढं मोठं नियोजन केलंय, जणू काय असं वाटतंय सप्ताहाचा कालाच करायलो की काय. एवढं भारी नियोजन आहे महाराज. हाय 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 एक नंबर वातावरण आहे. फक्त मग नजरपुरी नाही राहिनी, इथला दूर लोकेश येतात आजूबाजूला बटा. फक्त आता ताना लोकेशने काहीच किडा पाडू नका, कारण जागा कमी आहे. काय ना तुम्ही नवरदेव नवरी दखा नानमा ब्राह्मणले माट टाक्षात लगीन राहायचंय, कारण त्या शेती मी शे तुम्ही त्याचले सर काय दिन मग म्हणा पण काय उरस मग. हा त्यांच्यामुळे आपला खेळ त्याचले सरकावू नका. काय नाही चित्रबास तिरपोईन बी दखताई तुमले. आणि मी जे एक जागावर उभं राहत नाही, मी गरगरात फिरत असं तोंड देखाट देत जाऊ मी तुमले. मला आई बी माहिती म्हणा कीर्तन ऐकाल कमी देखाले जास्त येईल राहत, आई मला पक्क माहिती. त्याचं कारण असं आहे महाराज, इतर कीर्तनकार जरा वेगळा दिखतं बा, चित्र जरा वेगळं दिखच बा. पण तुम्हाला सांगू का, हा बऱ्याच लोकेच ना भाव कसा राहतो माहितीये का, सांगसच मी. भारी दिकीला ना महाराज. आता परिचय घ्या मनीषन काय वाटत नाही, बाकी ना ते असा देखील पण नेमकं पोरी आहे का पोरी आहे राहू. त्या देवाला आपलं करायचं, कोणत्या देवाला शरण जायचं. नाहीतर आपलं कसं आहे ना, वार बदलला की देव बदलतो. सोमवार उन्हा का महादेव. हा आता ते महादेवनी त्या गाजाडेले ना भाऊ, बाप 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 या बहिणीशने बोलतो उदीन करणं लायलशे. हा मी तर प्रदीप मिश्रा महाराजांच्या पायाचं पाणी प्यावं वाटतं बा. भले तो माणूस कितला खाली आहे ना, आपण सोडतो नाही त्याला काय बोला ना. पण त्या माणसाची अशी कृपा झाली भारतभरामध्ये. महादेवाचं मंदिर प्रत्येक गावातलं. लग्न झालेल्या सुनबाईला 10-10 वर्ष माहिती पडायचं नाही कोणता कोपराला मंदिर आहे असं. लगीन होईन 10 वर्ष माहित पडे नाही कोणता कोपराला महादेवना मंदिर आहे. आता गावमान 1.5 तास नंबर लागत नाही महादेवना मंदिरवर. हा भयान काम शे. पण बहिणीच वन महादेव नक्कीच प्रसन्न होई, पण त्यांसाठी पहिले घरमाना महादेवले खुश कर जा. घरमा नवरा सांगस आहे कब्बरची आठी देना ठाय का बेटा, मला महादेवर मंदिर पान टाकायला जाणे, तुम्ही काय तिथला मग मरी नाही चालणार. मला सांगा तो महादेव खुश होई का बहिणीच. हा तो महादेव उलट सांगे हो बहीण गरज राही हो काकू, तू आठी येशी ना उलट मन पार्वतीला बिगाडी जाशी हो बहीण. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. म्हणून सांगतो सोमवार आला की महादेव हा देवावर पान टाकत जा बरं. नाही ते असं यांना उलटा अर्थ नका काळजात. चांगली गोष्ट आहे ती. मंदिरात गेलं पाहिजे, भगवंताला नमन केलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. हाही चांगलं काम शे. फक्त ते करत असताना आपण दुसऱ्याचं कोणाचं मन दुख होत नाही ना. हा कारण आपली शिकवण अशी आत्मा तो परमात्मा आहे. जर कोणा आत्मा दुखाडा ते परमात्माना विशेष संपी घ्या. हा बोलताना सुद्धा तारतम्य राखी बोलो, बाकी ना उचडेल राहतच. हो आडे बटा चांगला लोक आहे तुम्हाला परिसर ना. आडेनं काहीच सांगाव नाही भाऊ. आडेनं सांगेन कोण बरेल घरमा दाती घाली. 55% रक्कम आट केली आपल्याकडे. इथं काय बोलत नाही, पण ऐका ना काही लोकेशले असं वाटत ना रवी किरण त्याला ते तवय फिरायला येस मी. रवी किरणला तारीख तिने लय त्याला मी फोन लय काय रे ते इथलं कोण मोठे वाया गे रे ते. तू ना मते तू सांगताना सांगस मी चांगला महाराज असले इज्जत ली टाकस, चांगला महाराज असले आई काढतेस, चांगला महाराज असले आरे कार्य करस. तू ना मते वय की तू चांगला महाराज असले बोललेस असं. पण आमना माईक विचार करणारा असा विचार करस प्रोडक्ट जर इथलं गंध आहे ते कंपनी कितली बोगस होई गो. काय उचडेल राहताना बोला रवी किरण रे.
आयले या मग काय बस माहितीये का, लोक आपले नाही बोलतस, डायरेक्ट कंपनीला गो पोची जातस. मायबाप नाही वय नुई कसाला आले. मी प्रत्येक एकाने तरी सांगावं, आपला फोन गेल्याच्या नंतर दादासाहेब वाक्य निघालं नसेल, एकही महाराज झाला बाबाजी शिवाय शब्द नसेल. कारण या आपला मायना संस्कार वैखावतो म्हणेन चांगलं बोलू. विठ्ठल विठ्ठल सोमवार आला की महादेवाची पूजा केलीच पाहिजे. पण कोण आत्मा दुखाणार नाही. बाकीने बाया महादेवना मंदिरवर जातेच म्हणजे एकासाठी नाही बरं का. सुनबाईसले बी सांग नसे, सासू असले बी सांग नसे. पहिले गरमानं वातावरण असं तयार करा का महादेवना मंदिरवर जावा, गरज पडावणी महादेवच आपला घरी बसायला पाहिला, असं वातावरण तयार करा. आणि ते तयार करायची जबाबदारी तुम्ही दोन जणेशनी, सुनबाई आणि सासूबाई. या दोन भूमिका जर समजदार राहिना ना, कितला बी सुकायला बगीचा होई तरी तो फुलू शकस. पण दोन भूमिका समजदार पाहिजे, सून आणि सासू. एवढं पवित्र नातं आहे. तुम्ही जर ठरावं ते घरनं वातावरण बदलू शकतस. बोल नका, तुम्ही घरनं वातावरण बदलू शकतस. पण नेमका असं असे सूनबाईसले घर ती निघतीस ना, माहेर तीन भाऊ जायला सांगतीस, वहिंजी मन माहिले का नाही, थंडीनं वातावरण राहिनं का, सकाळ मा चहा लागस, सकाळ मा एक कप चहा बनायला जाऊ माय. म्हणजे तू वहिनीला सांगी राहिनी ताई, तून वहिनीला सांग राहिनी ना, एक कप चहा मन मायले का मन बापले बनाई देत जाय. आईचा पेक्षा तू ननीनले बी तून कडे नाही, तू बी सासराले एक कप चहा काय देत जा. हाऊ आपला परमार्थ आहे. बरोबर आहे का नाही? हां, मायबापांची सेवा व्हावी आपल्या वहिनीच्या हातून, असं ज्या पोरीला वाटत असेल तिने इकडे सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे. कारण भगवंताचा न्याय. आणि आपला कानादेशमा एक मन आहे, शेजीनं उसनवारी या हाते लेवणी, असंच आहे ना. हां, शेजीन उसनवारी या हाते लेवून या हाते देव. आपण जे करणार आहे तेच बघणं पडत. तुम्ही जर का सासूना करी राहणार, सासूनं वेळेवर सेवा कर राहणार, तुम्हाला पोरे देखी राहणार, तुम्हाला पोरगा लगीन करानंतर थोडी वायवार बी सून भेटणी ना, तरी सुद्धा पोरगाला सांगी ना वाला होई जाऊ. पोरगानं वाक्य राही, ए मायबापले वागाना संस्कार आमना खानदान माहीत, मायबाप सोडतच नाही आम्ही. कारण मन मायने मनी मायनी मना आजी बाबानं करेले, माले मायबापनं करणं पडी. हाई पोऱ्या कवय सांगेन, जवळ तुम्ही सासू सासरासनं करेले, हाई तुमना पोरगा देखील तर तुमने सेवा करीन. म्हणजे तुमनं मतारपण चांगलं घाल नवी, त्यांसाठी तुमले पोऱ्याला देखाडासाठी का वय ना सासू सासरासनं करणं पडीन. बरोबर आहे ना? खरं आहे ना मायाचं? आई खरं बोला ना, ती एकातरली राहणं लबाड बोलतो ती मागला चालना कटोई जातो. बरोबर आहे की नाही? आई वयनं सुनबाईसाठी मग एका हाताने टाळी वाजत नाही ना हसमुख भैया. त्याच्यासाठी नुसतं सुनबाईनं चांगलं राहणं मुद्दाना नाही, सासूवासने बी चांगलं राहणं. बाकीना सासवा बी इथल्या किडा पाडतीस. पोरगानं लग्न वेगे, सुनबाईना आत्मा व्यवहार दिदेव सांभाळ बहीण. 1 महिना 2 महिना नुकसान होई, 3रा महिना मग समजायला लाग जाय तिले. पण बाकीना सासवा दखव माय बिकू व गंगू संगीता देख वो माय 15 किलो तेल न डब्ब महिना बी येऊ दिना नाही वो माय. का ब ते तेल न डब्ब उरायन तुला का शिलग नाही का त्या तेल मा? हा, चेट नाही का तुले? सराई देव का उलगाय देव, तुले काय काम पडावशे. पण नको त्यारी कामा कोटाना कराना काही काही मतारीसले सवय. आणि हीच नवी स्वभाव मतारीस ना बाबा. काय रास माहितीये का, पोरगाले जर का लगीन कर, सुनबाई जर उनी आणि सुनबाईनं जर 1-2 शब्द पोऱ्याने ऐकानंतर लगेच दकव माय, तिनं ऐकस हो बहीण तो बैल वय घ्या हो माय. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर मी पिशविटी एक आजी माई बसली मन पुढे, इथली पुंडी रडे पुंडी रडे म्हणतो, माडी इथलं का बरं राहिनी? जाऊ द्या म्हणे महाराज, पोऱ्या इथला चांगला होता म्हणा, तूक सुद्धा ओलांडीने म्हणे, लगीन कर पहिला मूल्यवाल घ्या, काय खादन काय नाही, तो सासून तिनं ऐकस म्हणे महाराज. म्हणतं त्याला काहीच वयल नाही, शेव पहिलाच लेंडा बैल होता, फक्त तू काय वय काय नाही राहता. नाही म्हणे महाराज, पहिला मुलग्यान काहीतरी खावाडं म्हण त्यान सासूने. म्हणतं काहीच खावाडेल नाही त्याले, तो पहिले उल गेल वावर होता. बरोबर जाऊ दे म्हणता, आजी माही तू इथलं जीव तोडीन माल का सांग राहिनी रडी रडीन, मी दमित घेऊन 1 तास ना आराम जाई म्हणतं म्हणा. नाही म्हणे महाराज, मला असं वाटणं तुम्हाला बाले बी वाढा आले, तुम्ही गुड्या बी दक्तच होते म्हणे. ओ म्हणा बाप, या सासवासनी एवढं आई कर टाकेल शे महाराज, ओहर कर टाकेले काही काही गोष्टीस मा. पोरगानी जर सुनबाईनं ऐक
तो बायकोनं ऐकस. आणि जर जावाईनी पोरनं ऐक, माय हो जवायची असा देवच भेटेल शिव माय मला. असा जीव करस ना सासूले तुला सुनबाईले तुला सत्कार करायला लाव. म्हणजे पोरगा जर का सुनबाईनं ऐकस होते बायकोनं ऐकायला लाग गया. आणि जवाई अंडेरनं ऐकस ते जवाई दिलदार बेटी घ्या. इथला वायबार धंदा आहे आपला. तेवढं बरं आहे बा. सटाणा परिसरण्या बाया नाहीत तशा. कोण वायबार बरेल घरमा दाती घाली आठी भुक्या भुक्या गोमाला राहीन होता आपण. जेवण बाकीचे आपलं. भाव 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 चेंज करा हो. नातं टिकवायचा भाव ठेवा मनामध्ये नाही का. भगवंत तर भेटणारच आहे. पहिले इथून सुरुवात करा. आपलं घरनं वातावरण असं तयार ठेवा. बरोबर आहे की नाही. हां जर का पोरगान गाडीवर सुनबाई बसनी गाडीवर बसीन कुठे जास होई ना बाकीने म्हाताऱ्या असं तोंड बी वाकडं तिकडं करतीस ना तिसले जीव जाणे झालं ते आपल्यासारखा सजावणे. सुनबाई गाडीवर बटणी का असं करता करता लखवा होई जाल पाहिली. शिदच नको भगवान करीन. सुनबाई बसेले पोऱ्यान लगीन कशांसाठी करतस. तुम्हाला पोरगा सुकणार व्हायला पाहिजे त्यांसाठी करतस ना. मग पोरगा बायकोन संगे खुश आहे तुम्ही आनंद मानायला पाहिजे. चांगलं आहे दोन्ही नवरा बायको खुश आहेत ना. यस ना आनंद मग आपला आनंद आहे. बरोबर आहे की नाही. तो बायकोनं ऐकायला लाग्या बायकोनं ऐकायला लाग. बाकीच्या बाया त्या बोलता जडता शब्द बोलती खेडा गावण्या ते मला सांगायला चालाव नाही. माय वो तो बायकोना दखाबू तुम नाहीचा. सुनबाई बसल्याच्या नंतर सुनबाई मोटरसायकलवर पोराच्या गाडीवर बसल्याच्या नंतर तुमचं तोंड बघण्यासारखं असतं. आणि समजा लक्ष्मी पूजन करीशनी जर जावाई पोरगीले सोडाली येत होईल आणि तुम्ही वर दाबावर पापडे टाकते म्हाताऱ्या पापडे टाकता टाकता बी दाबावर गाडी दिकी गई रोडवर माय मन जवाई लई राहणार म्हणा अंडेरले. इथला आनंद ना अंडेरले देखी नाही जवाईन गाडी देखी नाही. दखो माय विकू गंगू देखो माय मन सोनचिडी काय मजानी बटी नाही राहिनी. तुनी सोनचिडी दुसऱ्यानी मजा ना मुसळानी मराल टाईमवरची आहे बेटी तुला वाय बारले. मंदिरात जाऊ नका असं नाही पण आपला वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की महादेव मंगळवार आला की देवी अनादी अनादी निर्गुण प्रगटली भवानी. बुधवार नका बोलावा विठ्ठल. गुरुवार नका दत्त भगवान. शुक्रवार नका हा संतोषी माता. शनिवार नका आणि रविवार नका. मल्हारीची बारी मल्हारीची बारी वा वा बाबा
मग दक ना बाबा मी खतरनाक मेहनत रानात म्हातारा खरे हाय वयमा परमार्थ करिल्या आई वयमा या वयातच परमार्थ करायचं महाराज बरोबर आहे की नाही हा आता हे शेवट शेवट आहे हो विठ्ठल विठ्ठल काही का असे ना कैलाश बाबा पण बाबा लोक कीर्तनात नाचतायत महाराज याच्यापेक्षा ना अजून काय पाहिजे हा आनंद वाटतोय या वयमा सुद्धा भगवंताना कीर्तनमा नाची राहणार त्या नाही तर बाकी म्हातारासनी वय वय जात तो सुधरत नाही कोणती वयमा काय करो बरोबर आहे की नाही कीर्तनात नाचण्याची सद्बुद्धी भगवंत देतोय आणि तुम्ही ते करून घेतोय भगवंत तुमच्याकडनं तुम्ही ते करायला तयारही आहात याच्यासाठी आपला काहीतरी पुण्याचा साठा असन महाराज नाही ते कीर्तनमा नाचांसाठी असं कोणी विनाचंच का हां हां सोपनीच येते बाबा लोक कीर्तनमा नाची राहणार मला काही आनंद राहणार थोडं राह ना बाबा नाते रे काही नाही ना ते फक्त आड मुलांना टाकीन निघ नाही माले नका किडा पाडार थोडं राहणार आहे हा आत म्हणा बिवारा सर नका लगेच निघ सुर आहे आपटी घे का त्याच नव्हे पण माल बी हा गरबटी उपाध्याकरांना सवय चाल चांगले बरं का बाबा तर माझ्या कीर्तनाला असतात आणि नेहमी नाचतात बरं का हेमंत बाबा काय नाचायला पाहिजे नाही ते काही काही म्हाताराशने वय वय जास्त तरी सुधरत नाही कोणती वयमा काय करू असं हो म्हणजे या बाबांना परमार्थ कळलेला आहे बघू आता जा 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 आता जा 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 आता जा रे बाई गो आता जा जा आता जा आता जा रे बाई गो क्या बात है संतांनी सुद्धा तुम्हा आपल्याला संदेश दिलाय समजाडी समजाडी सांगेले भाऊन उठा रे पायट वगैरे कोंबडा कोकाला लागत रे लाईट ना टाइम वगैरे बटन दाबा रे
जागेगा तो पाएगा, नाही सोयेगा तो खोएगा, जागेगा तो हा. मग झोपेल असले जागे कराना काम संतोष नाही करेल शे. ज्यासले सुधारणं त्या सुधरी घ्यात, ज्यासले सुधारणं त्या सुधरी घ्यात. अजून बाकी ना जाऊ दे रे, खाय पी लोटे त्याला देव भेटे. तुन बापने चौचे का विढाल विढाल विठ्ठल. काही काही लोक जागले, पण जागल्याच्या नंतर सुद्धा प्रश्न आहे प्रश्न. पर सुनो ना भैया, मैं तो दिल से मेरे दिल से यही आवाज निकलती है, क्या पता है? हे वो मुझे लगी शाम संग पे, ये दुनिया क्या जाने. मुझे लगी प्रभु संग पे, ये दुनिया क्या जाने. ज्यांना माझा भजनाचा अर्थ कळाला असेल त्यासले सांगान गरज नाही, मी असा का बरे असं म्हणून भजन जर समजे की कार्याला सुरुवात करत असताना, कीर्तनाची असो की तुमच्या जीवनाची असो की मग कोणतं कार्य करायचे असो, सुरुवात जर गणरायापासून करत असाल तर माझ्या भगवंताकडनं तुम्हाला एकच वाक्य असेल, यशस्वी भव. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, खरं तर हे महाराज भेटणं इतकं सोपं नाही. या मी आई फक्त आडे त्या उभा आहेत मनीषीन स्तुती करायनो असं नाही, व्यासपीठावरनी जी सत्यता आहे ती मांडतो महाराज. हे लोक एवढे सहज भेटणारे नाही जे महाराज लोक इथं आलेले आहेत. कैलाश बाबांची तारीख भेटणं एवढं सहज नाही. मी वयना 13 वर्ष पाहिजे कीर्तन करायनो, आत्तेपर्यंत कैलाश बाबा म्हणा दुसरा कीर्तन मासे. आणि इथला विश्वास आहे की आपला काना देश मा मी जिथला कीर्तने करायनो तिथलं कोणीच करी राहिलं नाही, तरी बी दुसऱ्यांदा भेटेल. हां नाही ते होऊ शकत. बिलकुल बिलकुल. महाराज काय असतं माहिती आहे का, ज्या व्यक्तीला परमार्थाची ओढ असते ना तो माणूस कुठूनही कसं येऊ शकतं. मी आज कसं आलो आहे हे मला सांगायचं नाही आहे, पण ती व्यक्ती काही साधारण नाही इथपर्यंत आलेली व्यक्ती नाही का. कैलाश बाबा असतील आणि ज्यांनी आता पूर्ण कानादेश गाजवले ते माय काळजाचा तुकडा आहे महाराज मयूर बाबा. हां दोघंही मृदंगाचारी आहे आमचे मयूर बाबा, विजू बाबा. बापरे बापरे बापरे, काय कृपा आहे भगवाननी. त्या दोन्ही जण वाजी राहतात, असा जीव राहतात फेटा काठी देऊन नाचिली हो म्हणतो. हां आपलं काय कोणता विवका होणार, कोणता विवका लिहिन मग एक तर ना पाकिट पाहिजे फक्त, वका कोणता काय. वा वा एक नंबर. दोघंही महाराज आमच्या गावातील भजनी मंडळ, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आमचे बाबा लोक आहेत. प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. हां खरं तर ज्यांच्या अनुषंगानं तारीख आलेली, पहिले तर मला सतीश दादासाहेब रोंदड परिवारातून मला फोन आलेला, आपल्याच घरून होता ना. हां वा वा. फोन आला, म्हणले बाबा तुम्हाला यावं लागेल गुरुजी. म्हणलं कोई दिक्कत नाही, अपना तो काम ही है भैया, आपने बुलाया और हम चले आए. त्यात अजून दुधात साखर आमच्या विक्की बाबांचा फोन आला. विक्की बाबांनी कॉल केला, बाबा तेवढी तारीख घ्या. म्हणलं हरकत नाही. सर्वांच्या अनुषंगानं ती तारीख घेतली. माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे हसमुख भैया, म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके हेमंत बाबा. आवाज नाही राही ना असं, आताही राही ना का, आवाज नाही राही ना, आताही राही ना. बस तुम्ही टेन्शन नका ले, मला तोंड माका माईक घाल ना, तुम ना लोक आवाज पोचाडतो. टेन्शन नाही लेवा ना, तुम ना करता आले मरी का जाणं आहे ना मला आज. विठल 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 इथं आमच्या सगळे घरात मतलब परिवारातलेच लोक आहेत सर्व महाराज मंडळी. विनेकरी बाबा असतील, आमचे चोपदार सुभाष भाऊ ना, हां
मी मुद्दाम यांना हसमुख भैया म्हणतो बरं का, कैलाश बाबा. हा, हे आपलं काय करा ना कैलाश बाबा, ते शालक आहेत पक्क, म्हणजे गागर पाडाल वांदा नाही बा असं. हा, अरे वा, बराबर. तर कैलाश बाबा, हेमंत बाबांना मी हसमुख भैया का म्हणतो, त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते. आणि तसंच आमचं मयूर बाबांचं बी पुरा हसत खेळत कीर्तन व सामना. लोके काय विचार करतील आमले घेणं देणं नाही, आम्ही आमना मस्तीमा कीर्तन करत असं. आणि नेहमी माणसाने हसत खेळत राहावं, हसतो त्याला रोग नसतो. आणि आपला कीर्तननी गॅरंटी सांगस तुमले, तरुण भाऊसले ते माहीतच आहे त्यासल्या हसाल भेटीन, पण बाबा लोकेशले बी सांगस, ज्या 55-60 पुढला काका आहेत ना त्यासले सांगस, आपला कीर्तनमा फक्त मनाबद्दल द्वेष नका ठेवू मनमा, दिल खोलीन हाशिल्या मायन्यान 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 6 महिना अटॅक यावं नाही. बाकीना बाबा म्हणतील मग 6 महिन्यानंतर काय करा ना महाराज, आखो 71 दी द्यावा ना मला, जग नाही मग पैसाशनीकडे काय दाखवा ना. बरोबर आहे की नाही. हां, साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम एक नंबर आहे आमचे खुशाल भैया, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. यूट्यूब चॅनलचे 5-6 सर्वेज मालक, सर्वांचं नाव घेत नाही, एखादा बसेल राही जाईल त्या बी म्हणतील जाऊ दे रे या विचिकनाथ नाही झाला नाही का. आणि तुम्हाला बटासना जर नावे लेवाल गो 2 तास मग नावे पुरावा होत नाही. तुम्हीच सकाळी सांगशात नेमका रातले कीर्तनकार येलो होता का बाट येलो होता, आमलेच समजणं नाही बा. म्हणजे कोणी उपाधी नको म्हणून सर्व येलच नाही. जे महापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराई अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजावून आणि पटवून सांगताय भैया. अशा देवाला शरण जायचे की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे, अशा देवाला शरण जायला तुकोबाराई सांगतात. कारण आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. पण आपण नको ती कामं करायला लागलो, ज्या कामासाठी आलोय तो कामच नाही करत आपण. बोलू नका ना, बोलू नका, बोलू नका ना, बोलू नका मायबाप. कसं आहे ना, कीर्तनाची मर्यादा असते. कीर्तनामध्ये व्यर्थ बडबड करायचं नसतं. कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. तुकोबाराय सांगतात, आपल्या बापाचं काय सांगत नाही घरचं. तुकोबाराय सांगतात कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. अजून सांगायला आवडेल, कीर्तन टाइमपासचं साधन नाही. मी उगाच जरा विनोदातून तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करतो, पण कीर्तन हे विनोदासाठी नसतं. पहिले लक्षात घ्या, कीर्तन टाइमपास मनीषनी राहत नाही. कीर्तनाची मर्यादा सांगतो. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे दादा. म्हणून पाया पडून सांगतो, अजिबात कोणी बोलू नका. आणि बोललात, पहिले मी 4थ्यांदा पाय पड राहिनो, 4थ्यांदा पाय पडीन सांग राहिनो, कोणी कीर्तनमा बोलू नका. मी क्वेश्चन केला तरच आन्सर द्या, देता येत नसेल तर देऊ नका, पण व्यर्थ बडबड करू नका. मी 4थ्यांदाने अजून 5व्यांदा पाया पडतो, कोणी बोलू नका. आत्ता जर बोललात आणि तुमचा अपमान झाला त्याला मी जबाबदार राहणार नाही. हां, विनंती. मग तुम्ही कितला मोठा शेत त्यांनापेक्षा या व्यासपीठपेक्षा ते मोठा नाही राहू शकतोस तुम्ही. कीर्तनकार कोण आहे त्यांनापेक्षा व्यासपीठले महत्त्व द्या आणि अजिबात बडबड करू नका. पाया पडून सांगतो. हां, आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. पण आपण ज्या कामासाठी आलोय ना त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय. पहिले तर माझे तुकोबाराई परिचय देताना सांगतात शरीरातल्या प्रत्येक अवयवाला काम सांगितलंय, कोणत्या अवयवानं कोणचं काम करावं. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हा, कानालाही सांगितलं तुम्ही ऐका रे कान. हा, तोंडालाही काम भगवंताचं नामचिंतन. बरं, संत सांगून गेले पण लोकांना, काही लोकांना कळलं, काही लोकांना आजही समजलेलं नाही महाराज. आजही काही लोकांना नाही समजलं. तुम्हाला सांगतो, संत जे संदेश देऊन गेले ना त्याचं अनुकरण केलं पाहिजे. नाहीतर मग आपण उगाच नको ते करून बसतो, मग जीवनाची फसगत होते. फॉर एक्झाम्पल, लक्षपूर्वक ऐका. रामायण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. रामायण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, काही लोकांनी बघितलेलं आहे टीव्हीला.
तुमच्या परिचयातलंच उदाहरण देईल. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले. 14 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल चौदा वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर सीता मैयाला हरण दिसली. हरण कशाची हो? हरण कशाची? लवकर लवकर बोलत चला बाबा लोक, तुम्हाला चांगलं माहिती आहे. सोन्याची, सोन्याची, बरोबर ना? सोन्याची हरण दिसली आणि सीता मैयानं प्रभूंना सांगितलं, स्वामी धनी ऐका ना, हरण सोन्याची जातीय, तिला धरा. तिच्या चामडीची मला काय शिवायची? चोडी शिवायची. पण दिसताना कशाची दिसत होती? सोन्याची. मग ती खरी होती का? पॉइंट नोट करा. हरण खोटी होती. जगत जननी सीता मैया सोन्याची बघत होती आणि प्रभूंना सांगितलं हिची चामडी आणा आणि मला चोडी शिवायची. जगाचा मालक महाराज प्रत्येक जीवाचा विचार करणारा, त्याला कळत नसेल का हरण खरी का खोटी? कळत नसेल का? तरी सुद्धा पत्नीनं सांगितल्याच्या नंतर प्रभू पडतायत खोट्या सोन्याच्या हरणीच्या माग. प्रभू गेले. प्रभूंचा आवाज आला, लखन अरे मुझे बचा ले भैया, लखन मुझे बचा ले. लखनजींनी ऐकलं, सीता मैयाने पण ऐकलं. आवाज खरा का खोटा? आवाज पण खोटाच होता. लखनजीला कळत होतं, बोले भाभी ये तो गलत बात है, हा आवाज माझ्या भावाचा नाही आहे. सीता मैया म्हणते तुमची काहीतरी नजरेत दोष आहे, तुम्ही काही वाईट नजरेनं बघत नाही ना मला, तुमच्या भावाचा आवाज आहे, ते काहीतरी संकटातही जा म्हणले. लखनजी म्हणतात वहिनीच्या मनात जर असं येत असेल, मी तर मायसारखं पुजतो वहिनीला, आणि वहिनीच्या मनात असे विचार येत असतील तर मला जावं लागेल. जरी खोटं असेल तरी वहिनीचं मन धरावं लागेल. पण मध्ये लक्ष्मण रेषा टाकली, भाभी मैं जब तक आता नहीं तब तक यहाँ से बाहर जाना नहीं है आपको, कोई दिक्कत नहीं, जा लखन. लखनजी निघाले. लखनजीने लक्ष्मण रेषा टाकली, भाभी रेषा ओलांडायची नाही, ही लक्ष्मण रेषा आहे. म्हणले काळजी करू नका, तुम्ही जा. लखनजी गेले भावाला वाचवण्यासाठी. इकडे साधू आला. साधू खरा का खोटा हो? खोटाच. साधू पण खोटाचा. त्या खोट्या साधूनं सीतामैयाकडे भिक्षा मागावी. भिक्षाम देही माई. सीतामैया भिक्षा घेऊन आली, पण रेषेच्या अलीकडे आणि साधू त्या साईडला. सीतामैया भिक्षा देत होती. साधूनं सांगितलं जर तुला भिक्षा द्यायची असेल तर रेषा ओलांडून यावं लागेल. सीतामैया सांगते मी रेषा ओलांडू शकत नाही. साधू महात्म्यानं सांगितलं रेषा ओलांडत नाही तर मग मी भिक्षा घेणार नाही, आणि तुझ्या दारातून एक साधू विनमुख जाईल, हे पाप तुला लागेल. सीते बाहेर ये, नाहीतर पाप लागेल. सीतामैया घाबरल्या, आणि घाबरल्याच्या नंतर भिक्षा देण्यासाठी बाहेर आल्या. बाहेर आल्याच्या नंतर त्या खोट्या साधूनं सीतामैयाला उचललं आणि नेलं. इथपर्यंत कथाभाग तुम्हाला माहिती आहे. पर दिसणारी हरणही खोटी आहे. खोट्या हरणीच्या नादात खऱ्या प्रभूला सीतामैयानं दूर केलं. खोट्याच्या नादात खऱ्या भगवंताला दूर केलं. आवाज आला खोटा. साधुरूपी लखन जवळ होता, साधुरूपी धीर जवळ होता लखन, पण खोट्या आवाजाच्या नादात साधूलाही दूर केलं, लखनजीलाही दूर केलं. साधू भिक्षा मागायला आला, तो सुद्धा खोटाच. म्हणजे खोट्याच्या नादात सीतामैयाला रावणानं उचललं. तसं तुम्ही आपण सुद्धा संसारामध्ये खोट्या गोष्टींच्या नादामध्ये काळरूपी रावण आपल्याला कसा उचलतो आपल्यालाच कळत नाही. हा, काळरूपी रावण आपल्यालाही तसाच उचलतो. काही लोक म्हणतात महाराज तुम्ही सांगता तेही खरंय. मरायचं जाईना, नामचिंतन करणारे पण मरणारच आहेत, आणि नाय भजन केल्यावर मरायचंच आहे. तुम्ही माळकरी त्या दर्जानं जातात आणि आम्ही खाणारा पिणारे बी त्याच दर्जा वाटे जातात. येडा आट्याना दर्जा दी किराणा तुले वरना बजेट कथा सापडेल अजून. थोडक्यात सांगू का? हा, थोडक्यात सांगतो. मांजर पिलांना जन्माला घातल्याच्या नंतर 7 घरं फिरवते. 7 घरं. हेमंत बाबा, हसमुख भाई, मांजर 7 घरं फिरवते. पिलांना 7 घरं फिरवत असताना कशानं धरते?
पाठीवर नेते का? हातमा धरलंय दास का? दाताने धरते, बरोबर आहे ना. मांजर तिच्या पिलानं दाताने धरते. 7 घरं फिरवायची. ज्या घरी सोडायचं त्या घरी पिलाला सोडलं. सोडल्याच्या नंतर रस्त्यावर दुसऱ्या पिलाला घ्यायला येते. तोपर्यंत रस्त्यावर तिला उंदीर दिसला. ज्या दातानं पिलाला धरले त्याच दातानं उंदरालाही धरते. मग उंदीरले कशी धरस? ये रे मन सोनचिड भाऊ कथा फिरांता रे मन चिड असं सांगस का? हा उचल गोयानी. हा दातही त्या मांजरही त्या, फक्त उचलायची पद्धत बदलते. तसं भगवंत त्याच्या भक्तांना उचलताना विचारपूर्वक विठ्ठल विठ्ठल संत तर जागा करू करू सांगतात नाही का. आपला जो जन्म आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी. जसं की उठा जागी वारी आता स्मरण करा पंढरीनाथ. हा राहू द्या काय नाही. इथला पटा लोक आहेत 1-2 जण राहत बिचारा तो तिथलं वयलोर बी पाय पडालो नाको काय अपेक्षा ठेवा. हा बाकी ना काय माळ घाली ना आमनी इज्जतले तर त्याच ना ते बरा होता नाही का. हा सांगू का तुमले, मला अजिबात खंत वाटत नाही या गोष्टीनी. गाव कितलं का सुशिक्षित राहे ना कैलाश बाबा मयूर बाबा. गाव कितलं का सुशिक्षित राहे ना. गटार शिवाय गाव नाही. बरोबर आहे की नाही. कितलं का गाव सुशिक्षित राहे ना. गटार शिवाय गाव नाही. थोडंफार दरसोड करणं पडस. बरोबर आहे की नाही. हा इथला लोक चांगला आहेत महाराज. गौमा किडरास काय टेन्शन नाही. सवय मालती. खरं तर ताईसाहेबांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आमना बाबांनी त्याशनी प्लीज सांग दिना ना ते आको एकदा बोलू नका बोलू नका बोलू नका. कसं आहे ना, तुम्ही कोणतंही कार्य करायच्या आधी गणपती बाप्पांना नमन करतो नाही का. पहिली आठवण येते ती गणरायांची. आणि जर तुम्ही